अमर रहे देशभक्त रत्नाप्पा कुंभार अमर रहे, अमर रहे अमर रहे देशभक्त रत्नाप्पा कुंभार अमर रहे। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, देशभक्त रत्नाप्पा कुंभार की जय। उठा राष्ट्रवीर सज्ज व्हा, उठा चला सशस्त्र व्हा, उठा चला, उठा राष्ट्रवीर सज्ज व्हा, उठा चला सशस्त्र व्हा, उठा चला, उठा। युद्ध आज पेटले, जवान चालले पुढे, मिळून सर्व शत्रूला क्षणात चारूया खडे, मिळून
आपली परंपरा अखंड चालवू चला. चला उठा राष्ट्रवीर सज्ज व्हा, उठा चला सशस्त्र व्हा, उठा चला उठा. यज्ञकुंड पेटले प्रचंड हे सभोवती, यज्ञकुंड पेटले प्रचंड हे सभोवती. दुष्ट शत्रु मारुनी तयास देऊ आहुती, दुष्ट शत्रु मारुनी तयास देऊ आहुती. देवभूमी ही अजिंक्य दाखवू जगा चला. चला उठा राष्ट्रवीर सज्ज व्हा, उठा चला सशस्त्र व्हा, उठा चला उठा. उठा राष्ट्रवीर सज्ज व्हा, उठा चला सशस्त्र व्हा, उठा चला उठा. राष्ट्रवीर सज्ज व्हा, उठा चला सशस्त्र व्हा, उठा चला उठा. युद्ध आज पेटले जवान चालले पुढे, युद्ध आज पेटले जवान चालले पुढे. मिळून सर्व शत्रूला क्षणात चारूयाकडे, मिळून सर्व शत्रूला क्षणात चारूयाकडे. एक संघ होऊन लढू चला, लढू चला. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. विभागाच्या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी डॉक्टर S.S. देसाई यांना आमंत्रित करतो. नमस्कार. काउन्सिल ऑफ एज्युकेशन कोल्हापूर यांच्या वतीनं आज थोर स्वातंत्र्य सेनानी, संविधान सभेचे सदस्य, देशाच्या पहिल्या संसदेचे सदस्य, खासदार, 6 वेळा विधानसभेत सदस्य, राज्याचे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री, अन्न पुरवठा मंत्री, सहकार व हरित क्रांतीचे प्रणेते, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, काउन्सिल ऑफ एज्युकेशनचे संस्थापक अध्यक्ष अशा विविध भूमिकांद्वारे अतुलनीय कार्य करणारे आपल्या सर्वांचे देशभक्त पद्मश्री डॉक्टर रत्नाप्पा कुंभार यांची आज 115वी जयंतीचा आज कार्यक्रम. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरती आपले विचार व्यक्त करणारे माननीय डॉक्टर कबीर खराडे सर, सहाय्यक प्राध्यापक संगणकशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख पाहुणे आणि व्यक्ती ज्यांना आपल्या देशामध्ये साहित्य क्षेत्रातील नोबेल पारितोषिक समजल्या जाणाऱ्या साहित्य अकादमी या पुरस्काराने सन्मानित केलेले माननीय प्राध्यापक कृष्णात खोत सरांचं सुद्धा मी हार्दिक स्वागत करतो. आपल्या काउन्सिल ऑफ एज्युकेशनचे उपाध्यक्ष माननीय डॉक्टर प्रसाद मगदूम साहेब, मगदूम इंडो सर्जरी इन्स्टिट्यूटचे संस्थापक, सुप्रसिद्ध यूरोलॉजिस्ट, काउन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर विश्वनाथ मगदूम सर, काउन्सिल ऑफ एज्युकेशनच्या संचालक मंडळाचे सदस्य माननीय ॲडव्होकेट अमित बाळकर साहेब, माननीय ॲडव्होकेट वैभव पेडणेकर साहेब, DRK कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्रभारी प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर R.S. नाईक सर, उपप्राचार्य डॉक्टर A.S. बन्ने सर, नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर फराटे सर, पार्वती देवी कुंभार नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य श्री कुलकर्णी सर, शहाजी लॉ कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर M.C. शेख सर, सभागृहात उपस्थित मान्यवर, सहकारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र हो, आजच्या या सोहळ्यामध्ये मी आपल्या सर्वांचं काउन्सिल ऑफ एज्युकेशनच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. पहिले पाहुणे डॉक्टर कबीर खराडे, जे तरुण बुद्धिमान रिसर्च स्कॉलर आणि हाडाचे अकॅडमिशियन्स आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या संगणकशास्त्र आदी विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून सर 2012 पासून कार्यरत आहेत.
शिवाजी विद्यापीठामध्ये त्यांनी 2019 साली आपली PhD पूर्ण केली. त्यांचा PhDचा प्रबंध हा उत्कृष्ट प्रबंध म्हणून देशभरातल्या विद्वानांनी गौरविला आहे. CSR रिसर्च ग्रँट मधून त्यांनी एक रिसर्च प्रोजेक्ट पूर्ण केलेला आहे. 2 पेटंट सरांना मिळालेले आहेत आणि 12 पेटंटसाठी त्यांनी अर्ज सादर केलेला आहे. सरांची 12 पुस्तके प्रकाशित आहेत आणि 32 पुस्तकामध्ये त्यांचे लेख, ज्याला आपण चॅप्टर्स म्हणतो, ते प्रकाशित आहेत. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील 33 जर्नल्स मधून त्यांचे शोध निबंध प्रकाशित झालेले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील 12 परिषदांमध्ये त्यांच्या शोध निबंधांचं प्रकाशन झालेलं आहे. 19 राष्ट्रीय परिषदा किंवा चर्चासत्रामध्ये त्यांच्या शोध निबंधाचं प्रकाशन झालेलं आहे. अनेक जर्नल्स आणि परिषदांच्या वतीने जे शोध निबंध प्रकाशित केले जातात त्याच्या मूल्यमापन समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. आतापर्यंत 52 चर्चासत्र आणि परिषदांमध्ये त्यांनी रिसोर्स पर्सन, साधन व्यक्ती म्हणून काम केलेलं आहे. विद्यापीठाची वेबसाईट डेव्हलपमेंट करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. विद्यापीठाच्या अभ्यासक्रम मंडळ समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. आतापर्यंत 6हून अधिक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. आपण डॉक्टर कबीर खराडे सरांचं आपल्या सर्वांच्या वतीने शाल, श्रीफळ, पुस्तक आणि गुलाब पुष्प देऊन सहर्ष स्वागत करावं. डॉक्टर खराडे सरांचा बायोडेटा 25 पानांचा आहे. अत्यंत कमी तरुण वयामध्ये संशोधनामध्ये मोठी भरारी सर घेत आहेत. धन्यवाद. कृष्णा खोत सर मराठीतले ख्यातनाम कादंबरीकार आणि साहित्यिक. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रदेश समूहनिष्ठ कादंबरी लेखनाने प्राध्यापक कृष्णा खोत यांनी कादंबरीकार म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली. गावठाण, रौंदाळा, झडझिंबर, धूळमाती, रिंगाण या त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. तर नांगरल्यावेळी होळी हा व्यक्तिचित्रणांचा संग्रह प्रसिद्ध आहे. याशिवाय त्यांनी काही कथाही लिहिल्या आहेत. गावगाड्यातील समकालीन बदलत्या वास्तवाचा समग्र वेध घेण्याचा प्रयत्न प्राध्यापक खोत यांची कादंबरी करते. गावठाण या कादंबरीत आनंदी या मुलीची शोकांत कहाणी येते. धूळ मातीमध्ये खेड्यातील नवे बदल आणि जमीन विक्री यातल्या संघर्षाचं चित्रण रूप आहे. जीवापाड असलेल्या जमिनीचा तुकडा विकताना होणाऱ्या कुटुंबाच्या वाताहतीचं चित्र येतं. रौंदाळामध्ये समकालीन गावगाड्यातील राजकारणाचं आख्यान आहे. झडझिंबरमध्ये संततधार झडीच्या पावसाची थैमान रूप आणि त्याला सामोरं जाणाऱ्या गावाची जीवित कथा आहे. रिंगाण या साहित्य अकादमीने गौरवलेल्या कादंबरीमध्ये विस्थापन, आधुनिकतेचे पेच, विकासातील आंतरविरोध, माणूस आणि प्राणी, माणूस आणि निसर्ग यांच्यातील संबंध संघर्षाचा, हिंस्रतेचा, आदिम रूपांचा आणि नवक्रांतीवादाची दिशा सूचित करण्याचा एक प्रवाह आढळतो. प्रदेशनिष्ठ व्यक्ती समूहाला साक्षात जिवंत करणारी बोली भाषा हे त्यांच्या लेखनाचे असाधारण वैशिष्ट्य आहे. त्यांच्या रिंगाण या कादंबरीला 2023 साली केंद्रीय साहित्य अकादमीने आपला विशेष सन्मान देऊन गौरवलं. मी मत्तूम सरांना विनंती करतो की त्यांनी कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित लेखक माननीय प्राध्यापक कृष्णाजी खोत यांना सन्मानित करावं. कृष्णाजी जसे एक शिक्षक आहेत तसे अत्यंत सरळ साध्या मनाचा एक मोठा माणूस असंही त्यांचं नेमकं वर्णन करता येईल. कृष्णा सरांचं आपल्या इथं असणं आपल्या प्रत्येकाला एक समृद्ध करणारा आणि वेगळा अनुभव देणारा एक क्षण आहे. कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे उपाध्यक्ष माननीय डॉक्टर प्रसादजी मगदूम सरांचं स्वागत प्रभारी प्राचार्य डॉक्टर RS नाईक सर यांनी करावं. त्यानंतर कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे संचालक माननीय ॲडव्होकेट वैभव पेडणेकर सरांचंही स्वागत प्रभारी प्राचार्य नाईक सर यांनी करावं आणि कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे संचालक माननीय ॲडव्होकेट अमित बाळकर सरांचंही स्वागत करावं. धन्यवाद. या कार्यक्रमासाठी अण्णांच्यावर प्रेम करणारे विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित आहेत.
माननीय प्राचार्य डॉक्टर राजेंद्र कुमार, प्राध्यापक शांताराम कांबळे, प्राध्यापक यशवंत चव्हाण, पाटलोबा पाटील, डॉक्टर एम.बी. भुगार तसेच तिन्ही महाविद्यालयाचे प्राचार्य आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचेही मी मनपूर्वक स्वागत करतो. एमबीए विभागाचे समन्वयक डॉक्टर ताहिद झारी लिखित बीबीए कोर्स ए गेटवे टू करिअर एक्सलन्स आणि जादुई सोच या 2 पुस्तकांचं प्रकाशन आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक कृष्णात खोत आणि डॉक्टर कबीर खराडे तसेच डॉक्टर विश्वनाथजी मगदूम आणि संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर ताहिद झारी लिखित बीबीए कोर्स अ गेटवे टू करिअर एक्सलन्स या पुस्तकामध्ये व्यक्तिमत्व विकास, करिअर, ध्येय, दृष्टिकोन, कौशल्य क्षमता, जॉब प्रोफाईल, कंपनी निवड इत्यादी बीबीए करिअरशी निगडीत विविध घटकांवर प्रकाश टाकलेला आहे. आणि जादुई सोच हे सकारात्मक विचारांचं पॉकेट बुक आहे. डॉक्टर ताहिद झारी यांचं या दोन्ही पुस्तकांच्या लेखनाबद्दल अभिनंदन. एक बुक आहे. मोबाईलच्या पाठीमागं चाललेल्या तरुणाईला तिथून पर्याय म्हणून जादुई सोच हे एक सकारात्मक विचाराचं पॉकेट बुक डॉक्टर झारी यांनी लिहिलेलं आहे. कन्नड मधील अण्णांच्या चरित्र ग्रंथाचं प्रकाशन आता संपन्न होत आहे. कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉक्टर विश्वनाथजी मगदूम, ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक कृष्णाजी खोत, डॉक्टर कबीर खराडे सर, संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी प्राध्यापक भुगार यांच्या अण्णांच्या कन्नडमधील चरित्राचं प्रकाशन करावं. भुगार सरांनी खूप मोठं काम केलेलं आहे. शिवानंद कॉलेज कागवाड येथे सर प्राध्यापक आहेत. त्यांनी अण्णांचं चरित्र कन्नड भाषेमध्ये लिहिलेलं आहे. आपण जोरदार तालावरती त्यांचं कौतुक करूया. आणि अण्णांचं चरित्र कन्नड भाषेमध्ये लिहिल्याबद्दल आपल्या कौन्सिल एम.बी. भुगार यांचा सत्कार करावा अशी विनंती करतो. कन्नड भाषेमधील अण्णांचं पहिलं चरित्र आज प्रकाशित होत आहे. अण्णांच्या 115व्या जयंती निमित्तानं ही विशेष उपलब्धी आहे. छोटीशी चित्रफीत पाहणार आहोत. देशभक्त रत्नापण्णा कुंभार यांचं भव्य स्मारक त्यांच्या जन्मगावी निम शिरगाव येथे उभारलं जात आहे. त्या स्मारकाच्या कामाची चित्रफीत आपण आता पाहत आहोत. देशभक्त रत्नापण्णा कुंभार यांचं निमशिरगाव येथे उभारल्या जात असलेल्या स्मारकाच्या स्थळाची आणि तेथील कामाची ही चित्रफीत आहे. या स्मारकामध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं प्रदर्शन, संविधान दालन, देशभक्त रत्नापा कुंभार यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा, 200 आसन क्षमतेचे सभागृह, लोकशाही प्रशिक्षण केंद्र, युवा प्रशिक्षण केंद्र, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, ग्रंथालय, महिलांसाठी प्रशिक्षण केंद्र, डिजिटल प्रदर्शने, संग्रहालय, संविधान दालन आणि इतर अनेक गोष्टींची उभारणी करण्यात येणार आहे. आपण जी चित्रफीत पाहतोय तो त्या स्मारकाच्या ठिकाणचे परिसर आणि तिथे सुरू असलेली जी विविध प्रकारची कामं आहेत ते आपल्याला या चित्रफीतीमध्ये पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त भरभरून प्रतिसाद मिळाला. या स्पर्धांमधील फक्त प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना आपण प्रातिनिधिक स्वरूपात पारितोषिकांचे वितरण आता करणार आहोत. वेळेअभावी सर्व पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षिसे इथे देण्यात येणं शक्य नाही. एका स्वतंत्र कार्यक्रमात इतर विद्यार्थ्यांना पारितोषिकांचं वितरण केलं जाईल. बक्षीस वितरणाच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माझ्या सहकारी प्राध्यापिका अश्विनी मगदूम करते. नमस्कार. पद्मश्री देशभक्त रत्नापा कुंभार यांच्या 115व्या जयंतीनिमित्त सर्व मान्यवर व सभागृहातील सर्वांचे मी पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करते. पद्मश्री देशभक्त रत्नापा कुंभार यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान दिले, पण
स्वातंत्र्यानंतर देखील त्यांनी आपल्या कार्याचा अखंड वसा चालू ठेवला, हे सर्व आपण जाणतो. शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक अशा अनेक विविध उपक्रमातून अण्णांनी समाजाला दाही दिशांनी अजरामर वलय प्राप्त करून दिले. आणि यातील एक शैक्षणिक क्षेत्रातील ठसा 1957 साली लावलेल्या वटवृक्षाखाली आपण आपले सर्वजण आपले कर्म पार पाडित आहोत. आपल्या सर्वांचे आदरस्थान आणि प्रेरणास्थान पद्मश्री डॉक्टर देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांच्या 115व्या जयंतीनिमित्त विविध कलाकारांचे सादरीकरण करण्यासाठी विविध उपक्रम आणि स्पर्धा आयोजित केल्या गेल्या होत्या. त्यातील विजेत्यांचा सत्कार आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि मान्यवरांच्या हस्ते इथं पार पडत आहे. उद्घोषणा झाल्यानंतर सर्व विजेत्यांनी मान्यवरांकडून बक्षीस स्वीकारण्यासाठी कृपया व्यासपीठावर यावे. प्रथम बक्षीस आहे NSS विभागामध्ये पोस्टर प्रदर्शन. विषय होता विक्टिमायझेशन ऑफ वुमन. या स्पर्धेतील ग्रुपमध्ये ही स्पर्धा पार पडली होती. त्यातील पहिल्या विद्यार्थिनीला मी इथं व्यासपीठावर बक्षीस घेण्यासाठी बोलवत आहे. ती म्हणजे प्रियांका विजयकुमार भारद्वाज फ्रॉम NSS विभाग सिनियर कॉलेज. NSS विभागामार्फत प्रियांकाचा सत्कार कृष्णात खोतकर यांच्या हस्ते इथे संपन्न होत आहे. दुसरं बक्षीस BC विभागामार्फत आयोजित केलेल्या पोस्टर प्रदर्शनमध्ये की ज्याचा विषय होता आर्टिफिशियल इंटेलिजन्स. कुमारी सिद्धी पाटील BCA विभाग. सिद्धी पाटील हिचा सत्कार कबीर खराडे सर यांच्या हस्ते इथे संपन्न होत आहे. तृतीय बक्षीस BCA विभाग ऑनलाइन क्विज कॉम्पिटिशन. सब्जेक्ट इज जनरल नॉलेज अँड बेसिक ऑफ कम्प्युटर. विनर इज कुमारी प्रणिता पाटील. काउन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉक्टर विश्वनाथ मगदूम सर यांच्या हस्ते ऑनलाईन क्विज कॉम्पिटिशनच्या बक्षिसीचं संपन्न होतं. यानंतर कुमारी राजनंदिनी जयदेव माई की जी व्हिडिओ मेकिंग कॉम्पिटिशनमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. तिचा विभाग PBA आणि सब्जेक्ट इज न्यू बिझनेस स्टार्टअप आयडिया. The winner is कुमारी राजनंदिनी जयदेव माई फ्रॉम PBA विभाग. यानंतर पुढील बक्षीस आपल्या महाविद्यालयातील ज्युनियर विभागातील विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. कुमारी गायत्री R यादव. शी इज पार्टिसिपेटेड इन रांगोळी मेकिंग कॉम्पिटिशन अँड थीम इज डेव्हलपिंग इंडिया. अमित बारकर सर संचालक काउन्सिल ऑफ एज्युकेशन यांच्या हस्ते गायत्रीचा सत्कार इथे संपन्न झालेला आहे. नेक्स्ट विनर फ्रॉम ज्युनियर सेक्शन दॅट इज कुमारी गौरी शिवाजी सावंत participated in Mehndi competition organized on the occasion of birth anniversary of Padmashri Deshbhakti Ratnappa Kumbhar, Junior Vibhag. Kumari Gauri Shivaji Sawant, Mehndi competition, first prize goes to her. Next prize, Advocate Vaibhav Bednekar यांच्या हस्ते गौरीचा सत्कार इथं झालेला आहे. Next prize goes to Kumari Ketki Prashant Misal, participated in poster making competition and the subject selected by her that is e-commerce. She is belonging to junior section of DRK College of Commerce. सिनियर विभागातील वरिष्ठ प्राध्यापक AS गणेश यांच्या हस्ते केतकीचा सत्कार इथे संपन्न झालेला. यानंतर M.Com विभागाचे प्राइज
poster making competition, Kumari Jyoti Dani, and subject is Unicorns India. नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य यांच्या हस्ते ज्योतीचा सत्कार केलेला आहे. यानंतर BCA विभागातील पेपर प्रेझेंटेशन मधली विद्यार्थिनी, द सब्जेक्ट इज नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, कुमारी संस्कृती लिंगम. She achieved first prize in paper presentation belonging from the BCA section, DRP College of Commerce. यानंतर आपल्या महाविद्यालयातील नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स या कॉलेजमध्ये सुद्धा रत्नापन्ना कुंभार यांच्या 115व्या जयंतीनिमित्त अनेक स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यातील पहिली स्पर्धा आहे मेकअप. त्यातल्या पहिल्या विजेत्या विद्यार्थिनीचं नाव आहे प्रतीक्षा विनय पंधारे, प्रथम क्रमांक, BA भाग 2. पोस्टर प्रदर्शन श्रेयांशी गुरव, BCom भाग 1. रांगोळी स्पर्धा प्राजक्ता देवकर, प्रथम क्रमांक, 12वी कॉमर्स. प्राजक्ता देवकर प्रथम क्रमांक, 12वी कॉमर्स. रांगोळी स्पर्धेमध्ये जिनं प्रथम क्रमांक मिळवलेला अशा विद्यार्थिनीचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते होत आहे. RS नाईककर, प्राचार्य, DRP कॉलेज ऑफ कॉमर्स. यानंतर नाईट कॉलेज मेहनती स्पर्धेमधील प्रथम क्रमांकाचे विजेते आहेत स्मिता तानाजी गावडे, 12वी आर्ट्स. मेहंदी स्पर्धेमध्ये तिने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. यानंतर नाईट कॉलेजमध्ये राबवण्यात आलेल्या केशभूषा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे उमा भरत गवळी, 12वी कॉमर्स. हिनं केशभूषा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. विद्यार्थिनीचं नाव मी पुनश्च एकदा अनाउन्स करत आहे, उमा भरत गवळी, 12वी कॉमर्स. यानंतर नाईट कॉलेजमध्ये पुढची स्पर्धा जी आयोजित केली होती वेशभूषा स्पर्धा, त्या स्पर्धेतील विजेते आहेत कोमल दत्तात्रय गायकवाड, 12वी कॉमर्स. पुढील स्पर्धा पाककला, सौरभ लवेकर आणि उमा गवळी अशा दोघांना विभागून प्रथम क्रमांक देण्यात आलेला आहे. सौरभ लवेकर BCom आणि उमा गवळी 12वी कॉमर्स. नर्सिंग कॉलेजमधील बक्षिसे व्यावसायिक शपथ कार्यक्रमात दिली जातील. सर्व मान्यवरांना खूप खूप धन्यवाद. सर्वांनी स्थानापन्न लावावे अशी मी विनंती करते. यांची जन्मभूमी आणि त्याच मातीचा सुगंध वेगवेगळ्या माध्यमातून आजच्या पिढीला उपभोगायला मिळत आहे. अशा या नीमशेगावच्या मातीतून ज्यांनी आपले यशाचे शिखर गाठले, आपले महान कर्म आणि कर्तृत्व निर्माण केले, अशा महाराष्ट्र शासनाच्या विविध उच्च पदावर कार्यरत असलेल्या यशोगाथा लिहिलेल्या व्यक्तिमत्वांचा सत्कार आता इथं मान्यवरांच्या हस्ते आपल्या सर्वांच्या साक्षीनं संपन्न होत आहे. यामध्ये कुमार आकाश शरद मळगे, पोलीस उपनिरीक्षक म्हणून ज्यांना पदोन्नती किंवा पदभार मिळालेला आहे, अशा व्यक्तिमत्वाचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते इथं संपन्न होत आहे की जे नीमशेगावमधून आलेले आहेत, ज्यांनी पोलीस उपनिरीक्षक पदी आपलं नाव किंवा आपली निवड झालेली आहे. आकाश शरद मळगे, काउन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉक्टर विश्वनाथ मगदुमकर यांच्या हस्ते आकाश सरांचा सत्कार इथं संपन्न होत आहे.
यानंतर कुमार दशरथ यल्लाप्पा नंदीवाले ज्यांची निवड पोलीस उपनिरीक्षक म्हणून झालेली आहे, या सरांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते इथं संपन्न होत आहे. कुमार दशरथ यल्लाप्पा नंदीवाले ज्यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झालेली आहे. प्राचार्य डॉक्टर राजेंद्र कुंभारकर यांच्या हस्ते इथं दशरथ सरांचा सत्कार संपन्न होत आहे. यानंतरचा विशेष सत्कार कुमारी मानसी अर्जुन कांबळे. या मॅडमचे जे काही पदभार आहेत त्यांची यादी खूप मोठी आहे. नगर अभियंता, नगर विकास विभाग महाराष्ट्र राज्य, कनिष्ठ अभियंता जिल्हा परिषद नाशिक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक जलसंपदा विभाग इत्यादी विविध मोठमोठ्या पदांवर. ज्येष्ठ पत्रकार सुभाष देसाई सर या सरांच्या हस्ते मानसी मॅडमचा सत्कार इथं व्यासपीठावर संपन्न होत आहे. आणि पुढील विशेष सत्कार इथं संपन्न होत आहे की ज्यांनी पोलीस उपनिरीक्षक पदी ज्यांची निवड झालेली आहे, श्रीनिवास भिकाजी खराडे सर. माननीय उदय कुलकर्णी सर यांच्या हस्ते श्रीनिवास भिकाजी खराडे सर की ज्यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झालेली आहे, निवास सरांचा सत्कार कुलकर्णी सरांच्या हस्ते इथं संपन्न होत आहे. धन्यवाद सर. सर्व विजेत्यांचे पुनश्च एकदा खूप खूप अभिनंदन आणि सर्व विशेष सत्कार केलेल्या व्यक्तींचे त्यांचेही हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमाप्रसंगी पद्मश्री देशभक्त डॉक्टर रत्नापन्ना कुंभार यांच्या 115व्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या कार्यक्रमासाठी आजचे जे उपस्थित मान्यवर आहेत त्यामध्ये डॉक्टर प्रसाद मगदूम असतील, विश्वनाथ मगदूम असतील, संस्थेचे प्राचार्य, त्यानंतर ॲडव्होकेट वैभव पेडणेकर सर असतील, अमित वाडकर सर असतील, आणखी आजचे अजून एक आजच्या काळाचे जे लेखक आहेत ते कृष्णात खोत असतील. या सर्वांच्या वतीनं त्या सर्वांचे एकदा मी धन्यवाद देत मानतो. कारण आजचा जो विषय आहे की कृत्रिम बुद्धिमत्ता, खरं म्हणजे या कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो याच्याविषयी काय बोलावं, खरं म्हणजे याच्याबद्दल थोडीशी साशंकता मनात होती. कारण हा विषय सध्या इतका मोठा झालेला आहे की त्या विषयाची मांडणी अगदी कमी वेळात करणं थोडंसं माझ्यासाठी देखील एक चॅलेंज आहे. पण मी हा विषय अगदी कमी वेळात सांगायचा मी प्रयत्न करतो. तर खरं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा काय आजचा विषय नाहीये. त्याची सुरुवात अगदी 50 वर्षापूर्वी झालेली आहे. म्हणजे हा विषय आज चर्चेत येण्याचं कारण म्हणजे जेव्हा ChatGPT म्हणजे आजकाल ChatGPT जेव्हा उदयास आलं तेव्हापासून खऱ्या अर्थाने या विषयाची चर्चा सुरुवात झाली. पण याच्या अगोदर हा विषय फार पूर्वीपासून डेव्हलपमेंट सुरू होती, फक्त चर्चेला मूळ स्वरूप आता आलेलं आहे. तर त्यामध्ये नेमकं काय केलं जातं, नेमकं आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय, तर याच्या पहिल्या नावातच आहे की आर्टिफिशियल म्हणजे ज्याला आपण कृत्रिमरित्या जे काय इंटेलिजन्स प्रोव्हाइड करणार आहे. अगदी आपण कम्प्युटरच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर कम्प्युटरचा एक सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे म्हणजे त्याच्याकडे IQ नाही आहे. आणखी मानव प्राणी म्हणजे आपण मनुष्य जातीत सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज आहे की आपल्याकडं इंटेलिजन्स आहे. म्हणजे आपल्या हा जो IQ आहे तो IQ आपण काउंट करू शकतो. त्याला काहीतरी 0 पेक्षा जास्त एखादा नंबर असतो. ओके, पण कम्प्युटरच्या बाबतीत भलेही त्याच्याकडं त्याचं स्पीड असेल किंवा बाकीचे कितीतरी त्याच्याकडे स्वतःकडे फायदे असले तरी त्याच्याकडं कम्प्युटरचा IQ हा कायम 0 असणार आहे. मग
हा जो काय ड्रॉबॅक आहे याच्यावर ओव्हरकम करण्यासाठी ही जी नवीन कन्सेप्ट आलेली आहे ती म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. यामध्ये नेमकं काय केलं जातं तर अगदी जर मनुष्य प्राणी किंवा एखादं बाळ जन्माला येतो, ओके, ते जन्माला येताना त्याच्या मेंदूमध्ये पूर्ण शरीरामध्ये जे न्यूरॉन्स असतात त्या मेंदूपासून जे न्यूरॉन्स सुरू होतात, कारण मेंदूला आपण एक सेंट्रल सिस्टीम अशी म्हणतो, ते तिथून सगळं नियंत्रित केलं जातं. त्याच्यामध्ये जे न्यूरॉन्स असतात सुरुवातीच्या काळात त्या न्यूरॉन्स एकमेकांना फक्त कनेक्टेड असतात, पण ते कोणत्याही प्रकारचा डेटा ट्रान्सफर करू शकत नाही. पण जसं त्याचं वय वाढत जातं, म्हणजे जसं तो भाषा शिकायला लागतो, तो वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करायला लागतो, तसे त्या न्यूरॉनला आपण काय करतो त्यांच्या एक कोणत्या प्रकारे कार्य करायचं आहे. म्हणजे अगदी सांगायचं म्हटलं तर हाताने आपल्याला जेवायला लागतं, तर हे देखील सुरुवातीला जन्मलेल्या बाळाला माहिती नसतं. तर ती कधी डेव्हलप होणार आहे, जसं जसं त्याची IQ वाढत जाईल, जसं त्याच्यामध्ये या गोष्टी न्यूरॉन्स एकमेकांना कनेक्ट होत जातील तेव्हा तेव्हा या गोष्टी वाढत जातात. ओके, तर दुसरी गोष्ट अशी असते की हे जे न्यूरॉन्स, या ज्या न्यूरॉनची संकल्पना आहे, सेम न्यूरॉनची संकल्पना आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये वापरली जाते, त्याला न्यूरॉन्स असं म्हणतात. आणि हे न्यूरॉन्स ही जी कार्यपद्धती आहे याच्यामध्ये काय केलं जातं तर इथं आपण जर बघू शकतो की ज्या प्रकारे आपल्या मेंदूमध्ये न्यूरॉन्स काम करतात तशाच प्रकारचे न्यूरॉन्स इथे काम करत असतात. फक्त हे बायोलॉजिकल न्यूरॉन नसतात, तर हे कम्प्युटरमध्ये तयार केलेले आर्टिफिशियल न्यूरॉन्स असतात. ओके, तर याचा उपयोग कुठे कुठे केला जातो तर पहिली गोष्ट म्हणजे आजकाल सगळ्यांना माहिती आहे की सेल्फ ड्रायव्हिंग कारमध्ये कोणताही मानव ऍज अ ड्रायव्हर म्हणून काम करत नाही, तर ते गाडी चालवत असताना आपल्याला काय काय गोष्टींची आवश्यकता असते. म्हणजे अगदी रस्त्यावरून जात असताना त्याचे जे पट्टे मारलेले असतात त्या पट्ट्याच्या कोणत्या बाजूने जायचं हे देखील ठरलेलं असतं. तसेच त्याच्या डाव्या साईडला किंवा उजव्या साईडला जे साईन बोर्ड असतात त्या प्रत्येक साईन बोर्डचा अर्थ काय आहे तर हे सगळं ऑलरेडी फिडिंग करून ठेवलेलं असतं. आणखी त्याच्या आधारे वेगवेगळे त्याच्यावरती निर्णय घेतलेले असतात. तर याच्या व्यतिरिक्त असे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे भरपूर उपयोग आहेत. त्यामध्ये अजून एक उपयोग आहे तो म्हणजे इमेज प्रोसेसिंग. म्हणजे आजकाल फोटोशिवाय आपलं काही चालत नाही. जेव्हा आपण एखादा फोटो घेतो, म्हणजे बऱ्याचदा असं होतं की फोटो घेतल्यानंतर आपल्या मागे किंवा आजूबाजूला बराचसा आपल्याला जो नको असणारा भाग त्याच्यामध्ये असतो. मग आता पूर्वी काय होतं की हा नको असणारा भाग जर काढायचा असेल तर त्याच्यासाठी तुमच्याकडे टेक्निकल कुठली तरी पात्रता असणं गरजेची होती. पण एआयच्या मदतीनं आज त्या सगळ्याची काही आवश्यकता नाहीये. जर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये बघितलं असाल तर तुम्ही तुमच्या मोबाईलमधून जे काय बॅकग्राऊंड रिमूव्ह ज्याला आपण म्हणतो तर बॅकग्राऊंड रिमूव्ह करून आपण तुम्हाला नको असलेला त्याच्यातला भाग तुम्ही काढू शकताय. ओके, हा एक सोपं उदाहरण झालं. दुसरी गोष्ट, समजा तुम्हाला तुमच्या आजूबाजूला एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचा किंवा एखाद्या दुसऱ्या स्थळाचा फोटो तिथे ऍड करायचा असेल ते देखील करू शकतो. यासाठी आपल्याला कुठल्याही वेगवेगळ्या टेक्निकल स्किल्सची आवश्यकता नाही. अगदी तुमच्याकडे जे बेसिक जे आपल्याला आवश्यक नॉलेज असतं तेवढ्या नॉलेजच्या आधारे आपण या गोष्टी करू शकतो. नमस्कार. काउन्सिल ऑफ एज्युकेशन कोल्हापूर या संस्थेमार्फत आज आपण 115व्या जयंतीनिमित्त देशभक्त डॉक्टर रत्नापण्णा कुंभार यांना मानवंदना देण्यासाठी म्हणून एकत्र जमलेलो आहोत. या निमित्तानं आपण आता डॉक्टर कबीर खराडे यांचं याविषयी अतिशय सुंदर असं व्याख्यान ऐकलं. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले सचिव मखदूम साहेब, प्राचार्य आणि सन्माननीय व्यासपीठ आणि सभागृहामध्ये उपस्थित असलेले सर्व मान्यवर, बरोबर कॉन्ट्रास्ट विषय हा माझा आहे. कॉन्ट्रास्ट अशा दृष्टीने म्हणतो की एआय झटपट निर्मिती करणार आणि निर्मितीसाठी धडपडणारे आम्ही. हा कॉन्ट्रास्ट जो आहे तो कॉन्ट्रास्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे. देशभक्त रत्नापण्णा कुंभार आता असते तर काय केलं असतं असा मला प्रश्न पडला. म्हणजे ज्या माणसाने संविधान, म्हणजे आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा जो गौरव आहे,
ज्या माणसाने संविधानाबद्दल आणि त्याच संविधानाचा आधार घेत आजही आपण इथं बसलोय, त्या संविधानाचे असणारी आधार घेत 2-3 महिन्यापूर्वी काय घडलं आणि महिन्याभरात काय घडणार आहे हेही आपण बघणार आहोत. ज्या संविधानानं आपली मान नेहमी उंच उंच होत गेली, त्या संविधानाचा एक भाग्यविधाता त्याच्या साठी म्हणून आपण या ठिकाणी आलोय. नेमकं अलीकडच्या असणाऱ्या सर्व नेत्यांना म्हणजे रत्नापण्णा कुंभार हे मंत्री होते, त्यांना पद्मश्री मिळालं, देशभक्त होते आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या दारिद्र्यात जगणाऱ्या माणसांच्या बद्दल कण वाचणारा माणूस होता. आता असणारे मंत्री कोणी आहे? संपूर्ण महाराष्ट्राबद्दल बोलते, देशाबद्दल बोलते, लक्षात ठेवा. नाहीतर मंत्री म्हणलं की इथं परत, कारण मंत्र्यांच्या असणारी इतकी संकुचित व्याख्या आपण केलेली आहे. आपल्या मतदारसंघा इतपतच आपण आहोत, इतके छोटे मंत्री आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहोत. म्हणजे एखादा असणारा मंत्री महाराष्ट्र राज्याचा असतो किंवा देशाचा असतो हे विसरत 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 आपण मतदारसंघाचेच असतो, इतकं छोटं त्यांना व्हावं वाटतं. हा काळाचा महिमा आहे. म्हणजे ही गोष्ट का घडत निघाली? तर आपल्याला छोटं छोटं होता येतं का हे बघण्याची ती स्पर्धा आहे का आपल्याला मोठं मोठं होण्यासाठी ही स्पर्धा ती खेळतायत, हा प्रश्न आहे. म्हणजे त्यांना खात्री नाही. आपल्या देशातल्या ह्या सगळ्याच माणसांना ही खात्री नाही की आपण संरक्षणाशिवाय बाहेर पडू शकत नाही. मला ज्यावेळी संरक्षणाशिवाय बाहेर पडण्याची खात्री होत नाही त्यावेळी मी जनसेवक होऊ शकत नाही, देशभक्त अजिबात नाही. देशभक्ताची व्याख्या केलेली असेल ती व्याख्या चुकीची आहे आपली. आणि मग या जयंती करण्याचा जो आपण घाट घातलेला आहे हा अतिशय सातत्यपूर्ण ठेवायला पाहिजे. कारण आपण थोरांच्या जयंती करता करता चोरांच्या जयंती करायला लागलो आणि पुढच्या पिढीला चोर आणि थोर कळायचं बंद झालं. इतक्या चोरांच्या जयंती आपण साजऱ्या करतो. त्यामुळे अशा थोर माणसांची जयंती तुम्ही साजरी करता. तुम्ही सगळेजण त्या सेवेमध्ये आज सुट्टी असताना दाखल होता. ही गोष्ट तुमच्या दृष्टीनं माझ्या दृष्टीनं अतिशय भाग्याची आहे. हे रत्नापण्णा कुंभारांच्या प्रेम नाही, हे रत्नापण्णा कुंभारांच्या बद्दलचं प्रेम नाही, हे मी माझ्यावर केलेलं प्रेम आहे. आणि हे माझ्यावर करत असेल तर प्रेम तर मी रत्नापण्णांच्यावर करणार आहे. असं काय घडलं की ही सगळी भद्र लोक जन्माला आली नंतर? म्हणजे आपल्या भूमीचा दुर्गुण आहे की काय असं वाटावं. म्हणजे एखादं ओएसएस सारखं एखादं बेट तयार होतं आणि पुढे तिथं काही वाळवंटच निर्माण होतो. असं का व्हावं? असं का घडत जावं? म्हणजे मी माझ्या लेखनाकडे ज्यावेळी बघत होतो त्यावेळी किंवा बघतो त्यावेळी अतिशय दारिद्र्यामध्ये जगलेली ही सगळी मंडळी म्हणजे माझ्या वयाची तर सगळी आहेत ती माझ्याशी सहमत होती की 10वी पर्यंत चप्पल घालायचं असतं हे माहीत नसलेली ही पिढी आमची, अकाली प्रौढ झालेली पिढी आमची. आणि जबाबदारी असते. म्हणजे रत्नापण्णा कुंभारांचा तुम्ही इतिहासच वाचला तर लक्षात येईल की आई नसते, वडिलांच्या आधारावर माणूस जगतो आणि इतकं मोठं काम उभा करतो. हा चमत्कार आहे यापेक्षा पुढचा. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपण. आज आपल्याला बरोबर उलट सांगितलं जातं. डॉक्टर व्यासपीठावर आहे म्हणून सांगतो
की तुम्ही जरा साहेब चप्पल न घालता चाला काही दिवस, असं सजेशन द्यावं लागतं आपल्याला. दारिद्र्यामध्ये आम्ही समृद्ध जगलो असं त्यावेळी तुम्ही सजेशन देता, त्यावेळी माझ्यासारख्याला वाटतं की दारिद्र्यात आम्ही समृद्ध जगलो. आणि समृद्धीमध्ये दारिद्र्य तुमच्या वाट्याला आलं, तुम्ही भोगायला लागताय. हिरवळीवरून चाला, जरा खड्यातून चाला, जरा उन्हाचं चाला, जरा थडव्यातून चाला, जरा गारव्यातून चाला, असं ज्या ज्यावेळी सांगितलं जातं त्या त्यावेळी लक्षात ठेवायचं. समृद्धी आपल्याकडे आलेली आहे, पण दारिद्र्य आपल्या पदरात आहे. ह्या असणाऱ्या दारिद्र्याचं काय करायचं? म्हणजे मी रिंगणामध्ये जे लिहिलेलं आहे की ती म्हैसीचा लढा नाही त्यातला, धरणग्रस्तांची कथा नाही त्यातली, ती मिथक काय. म्हणजे म्हैशी बरोबर तो संघर्ष करतोय, संघर्ष करता 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 तो पाठीमागं जातोय. त्याला आपण विस्थापित केले, त्या असणाऱ्या धरणग्रस्ताला ते विस्थापित करून पुन्हा आणले. आपण सगळीजण अलीकडच्या काळामध्ये ग्लोबल बोलतो पण लोकलच जगतो. नेमकं आपण आपलं चुकलंय. सगळीजण आपण गप्पा मात्र जगातल्या मारतो, कारण गप्पा मारायला साधन आहे आपल्याला, पण जगतो मात्र लोकल. आता जगतो लोकल का, तर माझ्या घरातल्या गठराबद्दल मी बोलत नाही, मी दिल्लीतल्या प्रदूषणाबद्दल बोलतो. त्या प्रदूषणाची तुझ्यापर्यंत धग येईपर्यंत तू जिवंत असणार नाहीस. तू तुझ्या गठराबद्दल बोलायला पाहिजेस आणि त्याच्याबद्दल भाष्य करायला पाहिजेस. जगतोयस गटरात आणि बोलतोय दिल्लीच्या प्रदूषणाबद्दल. हा पेच आहे आपल्या जगण्याचा. त्यातला जो देवाप्पा आहे, तो देवाप्पा असा संघर्ष करत 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 पाठीमागं का जातोय, कारण त्याच्या लक्षात आलंय की ही जी म्हैस आहे, ही म्हैस रिव्हर्स झाली. ती रानटी होती, म्हणजे रानटी होती, ती मानवानं तिला पाळीव केलं आणि पाळीव केल्यानंतर मी तिला सोडून गेलो, पण ती मात्र बरोबर रानटी झाली लगेच आणि त्या प्राण्यांच्या मध्ये मिसळली. पण मी रानटीचा असणारा इकडं पाळीव म्हणून माणसात आलो, पण ही माणसं मिसळून घेत नाही आणि आता मला रानटी होता येत नाही. असा पेज माझ्यासमोर आहे. आता हे मी 2007-08 लिहिलं असेल, सुरुवात केलं असेल, 2017 ती कादंबरी आली असेल, 2023 वगैरे ही घटना घडली असेल, अकादमी मिळाली वगैरे, ही गोष्ट सोडून द्या. ती लेखकाला असलं काय मिळावं का, पैशासाठी मिळावं, लेखकानं सेलिब्रिटी व्हावं का, बिलकुल होऊ नये. लेखकानं इथं बसावं का, बिलकुल बसू नये. लेखकानं इथं बसावं का, अजिबात बसू नये. लेखकानं कुठं बसायला पाहिजे हे सगळं दिसलं पाहिजे ना. तर लेखकानं तिथं बसलं पाहिजे शेवटचं असणारी ओळीत. आणि मग लेखकाने ह्या सगळं दिसेल ना काय चाललंय सभागृहात. ह्या सगळ्या हालचाली लेखकाला जर पकडायचे असतील तर लेखक हा बॅक बेंचर असला पाहिजे, शेवटच्या घटकामध्ये लेखक असला पाहिजे. म्हणजे इथं शेवटच्या पायरीवर लेखक असला पाहिजे आणि मग वरती कोण असतील ते असतील त्यांची मापं लेखकाला व्यवस्थित काढता येईल. अध्यक्ष टिप्पणी म्हटले त्याचा अर्थ असा असतो की थोडक्यात बोला. इतक्या छान सूचना सरांनी अत्यंत संवेदनाशील आणि विदारक तितकं चित्र आपल्या समोर मांडलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की जास्त त्याविषयी काही बोलण्याची काही गरज नाही. या अण्णांनी ज्या उद्देशाने ही संस्था स्थापन केली
तो उद्देश आपण कृष्णात खोत आणि कबीर खराडे म्हणजे संवेदना त्याचबरोबर नवीन टेक्नॉलॉजीचा वापर अनिवार्य झालेला आहे. त्या दृष्टीने आपण या 2 ही लेक्चर आयोजित केली होती. मला वाटतं ते अत्यंत योग्य आहे आणि आपणा सर्व संस्थेमध्ये काम करणाऱ्या आणि संस्थेवर प्रेम करणाऱ्या सर्वांची जबाबदारी आहे की ज्या उद्देशाने ही संस्था स्थापन केली म्हणजे तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत शिक्षण पोचावं आणि नव्या पिढीमधील तिथे जे शिक्षण घेत आहेत ते कुठल्याही जागतिक पातळीवर सुद्धा स्पर्धेमध्ये टिकून राहावेत अशा प्रकारचं उच्च शिक्षण इथे दिलं जावं हा आमचा उद्देश आहे. त्यासाठी आपण सर्व इथं व्यासपीठावर आहेत. त्याचबरोबर व्यासपीठासमोर सुद्धा अत्यंत प्रतिभावान माणसं उभं आहेत, बसलेली आहेत. तर अण्णांनी आता सरांनी सांगितलं की किती कष्ट घेऊन म्हणजे कारखान्याची ज्यावेळी स्थापना केली अण्णा त्यावेळेला सायकलवरून शेअर्स गोळा करायला गावी जातो आणि आपण आता बघतो की आपण आता आपल्याला सर्व सुखसोयी उपलब्ध झालेल्या आहेत, परंतु आपला समाजाशी जो संवेदना आहे ती आपली कुठेतरी कमी होत चाललेली आहे आणि कृष्णात खोत सारखी अशी माणसं धडपडत आहेत आणि आपल्या पुढे आदर्श घालून देत आहेत. तर मी परत एकदा या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित आलेले आहेत मंडळी त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपण ह्या दृष्टीनं आज सुद्धा आपण अण्णांच्या जयंती निमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम हाती उद्देश घेतले. सकाळी आम्ही योगासनाचा क्लास घेतला, त्यानंतर बॅडमिंटन बास्केटबॉलच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या आणि इथं आपण पोस्टर प्रेझेंटेशन असतील किंवा वेगवेगळ्या स्पर्धा. या सर्वांचा उद्देश असा आहे की आपलं आरोग्य जे आता आम्ही बघतोय की धोक्यात आलेलं आहे की मानसिक संतुलन बिघडत आहे. बऱ्याच लोकांचं वेगवेगळ्या कारणामुळे मानसिक संतुलन जात आहे. तर त्यासाठी मेडिटेशन असेल, खेळ असतील किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा त्यामधील टेक्नॉलॉजीचा वापर असतील या सर्वाची गरज आहे आणि विद्यार्थ्यांच्यापर्यंत हे सर्व जाण्याची गरज आहे. त्या दृष्टीनं आजचे सर्व कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत. काउन्सिल ऑफ एज्युकेशन कोल्हापूर यांच्या वतीने थोर स्वातंत्र्य सेनानी, घटना समितीचे सदस्य, सहकार व हरित क्रांतीचे प्रणेते, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि काउन्सिल ऑफ एज्युकेशनचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर देशभक्त रत्नाबांना कुंभार यांच्या 115व्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर आणि सर्व अण्णाप्रेमी, त्याबरोबरच इतर निमंत्रित वगैरे, मी फक्त 2 मिनिटांमध्ये आभार प्रदर्शन करणार आहे. आज रविवार असून सुद्धा काउन्सिल ऑफ एज्युकेशननं अगदी सकाळपासून सकाळी 7:30 वाजल्यापासून योगासनाच्या कार्यक्रमापासून जी सुरुवात झालेली आहे ते आता जवळजवळ 1 वाजलेला आहे. इथपर्यंत आपले हे कार्यक्रम चालू आहेत. इथून पुढे सुद्धा अजून कार्यक्रम आहेत. तर हे कार्यक्रम आयोजित केले त्याबद्दल मी काउन्सिल ऑफ एज्युकेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि 4ही कॉलेजच्या प्राचार्यांचे सर्वप्रथम मी आभार मानतो. याबरोबरच या हॉलमध्ये आज आपल्याला 2 व्याख्यानं ऐकायला मिळाली. त्यामधलं पहिलं व्याख्यान डॉक्टर कबीर खराडे, सहाय्यक प्राध्यापक संगणकशास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावरती अतिशय रंजक पद्धतीनं थोडक्यात म्हणजे आपण त्याला शॉर्ट बट स्वीट म्हणतो अशा पद्धतीनं माहिती दिली. त्याबद्दल सर आपले धन्यवाद. कारण आम्ही या विषयामध्ये अज्ञानी आहोत, त्याच्या आपण किमान थोडाफार तरी त्यामध्ये प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. थँक्यू. कारण ते घडले फक्त सर वेळेच्या अभावामुळे आपल्याला जास्त सांगता आलं नाही हे समजू शकतो आम्ही. याबरोबर दुसऱ्या व्याख्यानामध्ये प्राध्यापक कृष्णात खोत, साहित्य अकादमी पुरस्काराचे विजेते. विषय होता माझे वाचन माझे लेखन. सरांचं व्याख्यान ऐकल्यानंतर मला जे जाणवलं त्यांचं व्याख्यान हे अतिशय काळजाला भिडणार असं होतच, पण अत्यंत खोचक, मार्मिक
अधिक परखड अशा पद्धतीचं त्यांचं व्याख्यान होतं. कारण त्यांनी बऱ्याच आपल्या समाजातील बऱ्याच बाजूंचा आढावा त्यामध्ये घेतला. याबरोबरच आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे निमंत्रक इथं आलेले आहेत, मी त्या सर्वांचे आभार मानतो. तसेच सर्व स्पर्धक ज्यांनी विविध स्पर्धांच्या मध्ये भाग घेतला त्या स्पर्धकांचे सुद्धा आभार मानतो. या स्पर्धकांचं ज्यांनी परीक्षण केलं त्या सर्व परीक्षकांचे आभार मानतो. विशेष करून प्राध्यापक BT नाईक सर आणि प्राध्यापक लकडावाला सर यांचे मी विशेष आभार मानतो. त्यानंतर इथं उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्या ज्ञात आणि अज्ञात व्यक्तींनी आम्हाला साथ दिली त्या सर्वांचे आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच.